थँक्यू. या प्रभातीला सर्वांना सलाम. परमेश्वरच्या पवित्र दयेने आणि कृपेने आज आपण पुन्हा एक वार मंडळीचं जे ऐक्य आहे त्याविषयी शिकत असताना परमेश्वर देवबाप तुम्हाला ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी उत्तम असा अनुग्रही आशीर्वाद देव ही माझी प्रार्थना आहे. काल आपण पाहिलेलं आहे की ऐक्याची व्यापकता काय आहे आणि एकचित आणि एकमत या विषयापर्यंत आपण काल आलो होतो आणि समजून घेतलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत ऐक्याची जी विविधता आहे किंवा विविधतेत एकी कशी असते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. बायबल मधील एकी म्हणजे सर्व एकाच मापाचे किंवा सारखेच नाही, तर बायबल मधील मानवी शरीररूपी रूपकाने दर्शवले आहे की मंडळीचे ऐक्य तिच्या विविधतेत आढळते. शरीराला अनेक अवयव आहेत आणि ते सर्व शरीराची कृती उत्कृष्ट रीतीने तडीस नेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक अवयव जरी भिन्न असला तरी तो आपला महत्वाचा भाग पार पाडतो. कोणताही भाग निरुपयोगी नाही. हेच तत्व मंडळीला लागू आहे. शरीराची जी रचना आहे पवित्र शास्त्रामध्ये 1 कोरिन्थ्याचा 12वा अध्याय यामध्ये उत्तम प्रकारे आपल्या शरीराची जी रचना आहे, अनेक अवयव ते सर्व वेगळे असले तरी ते शरीराचे नाही असे होत नाही, तर ते सगळं मिळून शरीर आहे. ऐक्याची ही भूमिका जी आहे ती या उदाहरणातून आपल्याला स्पष्ट होते की शरीराला अनेक अवयव आहेत आणि ते सर्व शरीराची कृती उत्कृष्टरित्या तडीस नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांच्यामधली जी एकी आहे, त्यांच्यामधलं जे बळ आहे ते वेगवेगळे अवयव, वेगवेगळं कार्य, वेगवेगळी भिन्नता असली तरी देखील त्यांची विविधता एकीमध्ये एकवट केली गेलेली आहे आणि त्यामुळे हे शरीर सुंदररित्या कार्यरत होतं किंवा परमेश्वराचं गौरव करतं. मंडळीचं ऐक्य देखील अशाच प्रकारे आहे. मंडळीतील प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या दानाने भरलेला आहे, वेगवेगळ्या कृतीने भरलेला आहे, त्याच्याकडे वेगवेगळी कलाकृती असते आणि म्हणून हे सर्वजण मिळून जर का प्रत्येकाने आपापल्या दानाचा उपयोग केला, आपापल्या कार्याचा उपयोग केला, आपापल्या कामाचा उपयोग केला तर मंडळीचं ऐक्य हे वाढीस लागतं. सर्व सभासद सारखाच विचार करत नाहीत किंवा तेच कार्य करण्यासाठी सर्वजण पात्र नसतात. तथापि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली देवाने दिलेल्या कार्यक्षमतेप्रमाणे सर्वजण मंडळीचा मजबूत बांधण्याच्या कामात गुंतलेले असतात. प्रत्येक व्यक्तीचं कार्य हे भिन्न आहे. कोण कमजोर असेल, कोण ताकदवार असेल, कुणाला चांगलं दान असेल, कुणाला दान थोडं कमी असेल, परंतु प्रत्येकाचा कार्यभाग हा देवाने नमूद केल्याप्रमाणे त्याचा कार्यभाग हा जो आहे तो परमेश्वरच्या पवित्र अशा मंडळीची मजबूत बांधणीसाठी त्या कामात ते गुंतलेले असतात. मंडळीचं कार्य साध्य करण्यासाठी सर्व दानाची तिला आवश्यकता आहे. कोणतेही दान असो, साधा असो अगर मोठा असो, हे कोणतेही दान हे मंडळीच्या उन्नतीसाठी उपयोगाचं आहे. सर्वांच्या एकीने सुवार्थ प्रसाराचे कार्य उसळी घेते असं म्हटलेलं आहे. सुवार्थ प्रसार कार्य फक्त सुवार्थ सांगणे किंवा बोलणे एवढंच होत नाही, तर सुवार्थ कार्यामध्ये असणारे सर्व छोटे मोठे पैलू जे आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाचा कार्यभाग, प्रत्येकाचा हातभार लागणं गरजेचं आहे. जेव्हा ते लागतं तेव्हा सुवार्थ प्रसाराचं कार्य उसळी घेत असं म्हटलेलं आहे. सर्वांनी सारखेच होऊन परस्परासारखे काम करण्यावर मंडळीचे यश अवलंबून आहे. तर देवाने आखून दिलेले आपापले काम करण्यावरती आहे. देवाने जन्मताच इनबिल्ड तुमच्याकडून काय करून घ्यायला पाहिजे आणि तो बेत कोणता आहे, तो सिद्धीस कसा न्यायला पाहिजे याविषयी परमेश्वराने तुम्हा सर्वांना वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी दानं दिलेली आहेत. जसं आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत आणि त्या वेगवेगळ्या अवयवाला वेगवेगळं कार्य आहे, वेगवेगळं काम आहे. ते आपापलं काम व्यवस्थितरित्या पार पाडतात म्हणून शरीराची रचना
त्याची जडणघडण, त्याची व्यापकता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वादित होते. तशाच प्रकारे आज या ठिकाणी आपण विविधतेत एकी कशी आहे याविषयी शिकत असताना आपल्याला ह्या वचनाच्या द्वारे आपल्याला हे समजत आहे की परमेश्वराने नैसर्गिक देणगी आम्हाला दिलेली आहे. इनबिल्ड आमच्यामध्ये ती दानं आहेत, देवाची कृपा आहे आणि देव ते त्याच्या पवित्र कार्यासाठी, मंडळीच्या ऐक्यासाठी उपयोगात आणावी याकरिता त्याचा आशीर्वाद तो आम्हाला देतो. निसर्गामध्ये वेल आणि तिचे फाटे विविधतेतील एक दर्शवणारे चांगले उदाहरण आहे. स्वतःशी विश्वासाची एकी कशी असली पाहिजे ते दर्शवण्यासाठी ख्रिस्ताने वेल या रूपकाचा उपयोग केलेला आहे. योहान कृष्ण वर्तमानाचा 15वा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी मी द्राक्षवेल आहे अशा प्रकारे सुंदरसा पॅराबल, सुंदरसा दाखला दिलेला आहे. तो जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की फाटा वेलात राहिल्या वाचून स्वतःला त्याला फळ देववत नाही. म्हणजे जे दान आहे ते त्याला उपयोगात आणता येत नाही. आणि म्हणून फाटा म्हणजे आपण सर्व विश्वासक बंधू आणि भगिनी जे देवावर विश्वास ठेवतात असे मंडळीतला प्रत्येक भाग, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक परिवार हे फाट्याप्रमाणे आहेत. आणि द्राक्षवेल हा ख्रिस्त आहे. वेल ही जी रचना आहे किंवा हे जे रूपक आहे त्याचा जर आपल्या शेतकरी भाषेमध्ये समजून जर घ्यायचा असेल तर असं म्हटलेलं आहे की वेल हा स्वतःहून असा उभा राहू शकत नाही. त्याला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. छडीचा, काठीचा, भिंतीचा, छपराचा आधार घेऊन तो वेल वर 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 जातो. तशाच प्रकारे विश्वासक बंधू आणि भगिनी हे स्वतःहून एक चांगले आधारभूत राहू शकत नाहीत. त्यांनी ख्रिस्ताचा आधार घ्यायला पाहिजे. ख्रिस्ताचा आधार घेतल्यानंतर म्हणजेच फाटा वेलात राहिल्यावरच त्याला स्वतःला फळ देण्यास मदत होते. आणि म्हणून हे एक रूपक किंवा हे उदाहरण आपल्याला अंगीकृत करणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. आणि वेल आणि फाटा ज्या ब्रांचेस आहेत जे भिन्न भिन्न आहेत परंतु त्यांचा एकोपा जो आहे तो त्या ख्रिस्तामध्ये किंवा त्या वेलामध्ये राहिल्यामुळे तयार होतो. फाटे म्हणजे विश्वासक, खरा वेल म्हणजे ख्रिस्त आहे, त्याचा विस्तार आहे. प्रत्येक फांदी आणि प्रत्येक पान याप्रमाणे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती दुसऱ्याहून भिन्न असते तरी त्यांच्यामध्ये एकसारखेपणा असतो, कारण सर्वांना एकाच वेलीतून, एकाच उगमस्थानातून पौष्टिक आहार मिळतो. वेलीच्या फांद्या वेगवेगळ्या असून त्या एकमेकात मिसळत नाहीत, तरी त्या जर एकाच मूळ देठातून असल्या तर त्यांचा परस्पर संबंध असतो. त्या सर्वांना एकाच उगमातून पौष्टिक आहार मिळतो, म्हणजे ते सारखेच जीवनसत्व त्यांना मिळतात. आपण जरी भिन्न असलो तरी आम्हाला एकाच येशू ख्रिस्तापासून आशीर्वाद मिळतात. त्याच्या दानापासूनच आम्ही ते दान उपयोगात आणू शकतो. देवाच्याच पवित्र अशा प्रीतीचा अनुभव आम्हा प्रत्येकाला समानतेने मिळतो. देव पक्षपाती नसल्या कारणाने प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक परिवार, प्रत्येक लेकरू हे परमेश्वरच्या पवित्र दानाने उपरोक्त असा आशीर्वाद घेण्यास प्रबळ होतो. आणि म्हणून या ठिकाणी विविधतेत एकी कशी आहे याविषयी आज आपण शिकत असताना पवित्र शास्त्र आम्हाला द्राक्षवेलीचं रूपक जे आहे ते समजून सांगत आहे. ख्रिस्तामध्ये सभासदांचे कलम होण्याकरिता ख्रिस्ती ऐक्य अवलंबून आहे. कलम म्हणजे असं म्हटलेलं आहे की एका झाडामध्ये दुसऱ्या कोणत्या तरी झाडाचं क्राफ्टिंग करतात, कलम केलं जातं आणि त्या ठिकाणी दोन्ही झाडे एकत्ररित्या वाढतात. समजून सुद्धा येत नाही की हे अगोदर यापूर्वी कलम केलेलं आहे किंवा दुसऱ्या झाडाचं रोपण एका वेगळ्या झाडामध्ये केलेलं आहे. तसाच आपण जरी भिन्न असलो तरी देखील ख्रिस्तामध्ये आपलं ग्राफ्टिंग झालेलं आहे. येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला वाढायचं आहे.
येशू ख्रिस्तामधलं जे सात्विक जीवन आहे ते आपल्याला उभं राहण्याचं आहे, आणि याकरिता परमेश्वराने हे वचन आपल्याला दिलेलं आहे, विविधतेत एकी. ख्रिस्तामध्ये सभासदांचे कलम होण्यावर ख्रिस्ती ऐक्य अवलंबून आहे. ख्रिस्ती जीवनात चैतन्य संचारण्याचे सामर्थ्य ख्रिस्तापासून येते. मंडळीचे कार्य पार पाडण्यास लागणाऱ्या सामर्थ्याचा आणि दानाचा तो उगम आहे. त्यांच्याशी सांधले गेल्यास सर्व ख्रिस्ती लोकांची अभिरुची, सवयी आणि जीवन पद्धती त्याला साजेलशी राहील. त्याच्याद्वारे सर्व सभासद परस्पराशी संघटित होऊन मंडळीच्या कार्यक्रमात एक होतील. त्याच्या ठाई सभासद राहिल्यास स्वार्थाचे उच्चाटन होते आणि त्यांचे कार्य पार पाडण्यास ख्रिस्ती ऐक्य प्रस्थापित होते. या ठिकाणी एक शब्द आलेला आहे, सांधले. सांधले म्हणजे काय? तर माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी या शब्दाचा अलंकारिक शब्द असल्या कारणाने उलगडा होणं गरजेचं आहे. सांधले म्हणजे जोडले जाणे, किंवा ते जोडण्यासाठी एक भाग जो असतो तो वितळतो आणि दोन डिझाईन किंवा दोन गोष्टी एकत्र येतात, त्याला म्हणतात सांधणे. आपलं जीवन जर तसंच आहे की आपला एक पार्ट वेगळा आहे, आपण विविध आहोत, विभिन्न आहोत, आणि आम्हाला ख्रिस्तामध्ये जोडलं जायला पाहिजे, मंडळीमध्ये जोडलं जायला पाहिजे, ते ऐक्य यायला पाहिजे. याकरिता सांधलं जाणं गरजेचं आहे. जरी मंडळीमध्ये वेगवेगळे स्वभाव गुण असले तरी ते एका नियंत्रणाखाली किंवा सत्तेखाली असतात. अनेक दाणे असली तरी ती एकच आत्मा आहे. दाणे वेगवेगळी जरी असली तरी ते एकच आत्मा आहे. ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा आपली सर्व दानं एकाच आत्म्यासाठी, एकाच मंडळीसाठी, एकाच येशू ख्रिस्तासाठी आणि आपल्या उन्नतीसाठी आणि मंडळीसाठी उपयोगात येतात. जरी दाणे भिन्न असली तरी त्यामध्ये स्वरमिलाप कृती असते. तरी सर्व कार्य करणारा देव हा एकच आहे. पहिले कोरिन्थीचा 12वा अध्याय 6व्या वचनामध्ये आपल्याला स्पष्ट होते की आपल्यामध्ये कार्य करणारा देव हा एकच आहे. त्याचे अनेक पैलू आहेत, ते आपण पुढे पाहूया. त्यातला पहिला पैलू आहे विश्वासामध्ये ऐक्य. विश्वास सर्वात महत्वाची गोष्ट की वेगवेगळ्या प्रकारे विश्वास ठेवतात, तर त्या विश्वासाची ऐक्यता आली पाहिजे, त्यामध्ये ऐक्य दिसून आलं पाहिजे, एकच विश्वास झाला पाहिजे. काही लोक असं झालं तर तसं होईल, हे मग का झालं नाही, मग कधी कधी ते विश्वासात राहून सुद्धा कुरकुर करतात आणि कुरकुरीनं विश्वास ठेवतात, आणि ते मोठ्याने सांगतात सुद्धा की माझा खूप देवावर विश्वास आहे, आणि त्या विश्वासाची ऐक्यता तुटलेली असते. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगते विश्वासामध्ये ऐक्यता येणं गरजेचं आहे, त्यामधलं ऐक्य लक्षात येणं गरजेचं आहे. तथापि दानातील विविधता म्हणजे विश्वासातील विविधता किंवा भिन्नता नव्हे, तर शेवटच्या काळात देवाची आज्ञा पाळणारे आणि येशूवर विश्वास धरून राहणारे लोक मंडळीमध्ये सभासद म्हणून असतील आणि ते सार्वकालिक सुवार्ता घोषित करतील. प्रकटीकरण 14:12 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मंडळीमधला विश्वास येशू ख्रिस्तामध्ये जेव्हा भक्कम होतो तेव्हा ते मंडळीमधले सभासद म्हणून ओळखले जाणार आहेत. तारणासाठी देवाचे आमंत्रण ते संघटितरित्या घोषित करतात, आणि मग घोषणा होते, मग सुवार्ता होते, आणि मग सुवार्तेची पावलं अनेक लोकांच्या पर्यंत जातात, आणि त्यांच्यापर्यंत ख्रिस्ताचा जो काही प्रीतीचा
आशीर्वाद आहे तो त्यांना देण्यासाठी त्यांच्या मुखामध्ये सुवार्ता गाजवली जाते. दुसरा पैलू आहे मंडळीतील ऐक्य किती महत्वाचे आहे. मंडळांच्या मध्ये मतभेद असतात, फुटाफूट असते, हेवा देवा असतो, देण्यामध्ये आणि घेण्यामध्ये चढ उतारपणा असतो, आणि यामध्ये जे ऐक्याचं महत्व आहे ते कमी प्रमाणात दिसून येतं. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की मंडळीमध्ये ऐक्य असणे अत्यंत महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे. त्याच्या विना मंडळीचे पवित्र कार्य साध्य करण्यास ती अपयशी ठरणार आहे. एकीमुळे मंडळीचे प्रयत्न कार्यक्षम होतात. तीव्र मतभेद आणि झगडे यांनी खिळखिळे झालेले या जगात मंडळीतील विविध स्वभावाच्या, प्रवृत्तीच्या आणि गुणांच्या भिन्न व्यक्ती प्रेमाने आणि ऐक्याने सांधल्या गेल्यास त्यांची सुवार्थेची साक्ष इतर कोणत्याही साधनापेक्षा अधिक परिणामकारक आणि सामर्थ्ययुक्त होईल. स्वर्गाशी असलेल्या त्यांचा संबंध आणि ख्रिस्त शिष्य असलेले ओळखपत्र यांचा निर्विवाद पुरावा म्हणून किंवा साक्ष या एकीद्वारे सादर करण्यात येते. देववचनाचे सामर्थ्य त्याद्वारे सिद्ध होते. पुन्हा या ठिकाणी आपल्याला मंडळीतील एकोपा वाढण्यासाठी, त्यांचं ऐक्य टिकण्यासाठी परमेश्वराने या ठिकाणी पवित्र वचनातून आपल्याला मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. योहान 13:35 मध्ये की देव वचनाच्या सामर्थ्याच्या द्वारे ते सिद्ध होते. म्हणजे वचन तुमच्यामध्ये रुजलं पाहिजे. देवाचं वचन अंगीकृत केल्यानंतर किंवा ते वचन आत्मसात केल्यानंतर किंवा त्यावर भक्कम विश्वास ठेवल्यानंतर तुमची कार्यप्रणाली बदलते. देवाला आवश्यक अशा गोष्टी तुमच्या मनात आणि अंतःकरणामध्ये रुजल्या जातात. त्याद्वारे तुम्ही मंडळीचं ऐक्य टिकवण्यासाठी एक अविभाज्य भाग बनू शकता. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे. एकीमुळे मंडळीचे जे प्रयत्न आहेत ते कार्यक्षम होतात. ख्रिस्ती म्हणवणाऱ्या लोकांमध्ये झगडे पाहून अविश्वासू लोकांमध्ये घृणा निर्माण होते, किंबहुना घृणा झाली आहे. आणि कदाचित ख्रिस्ताचा विश्वास स्वीकार करण्यास ती एक मोठी धोंड त्यांच्या पुढे उभी राहिली आहे. विश्वासकामधील खऱ्या ऐक्याने ही प्रवृत्ती नाहीशी होईल. जगाचा तो तारणारा आहे याचा प्रमुख पुरावा ते आहे असे ख्रिस्ताने म्हटले आहे. जेव्हा विश्वासकामध्ये खऱ्या ऐक्याने जी प्रवृत्ती असते ती जर नाहीशी होऊ दिली नाही तरच येशू ख्रिस्ताच्या मंडळीमधील जे ऐक्य आहे ते टिकून राहणार आहे. वृत्ती ही माणसाच्या स्वभावातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याची वृत्ती ही फार धार्मिक असायला पाहिजे. आणि धार्मिक वृत्तीनेच विश्वासाचा गड चढता येतो किंवा जिंकता येतो. आणि धार्मिक वृत्ती नसेल, जर संशय असेल, शंका असेल, अटतट असेल किंवा जर तर असेल तर मात्र विश्वासाचा गड जिंकता येत नाही. आणि म्हणून देवाचं पवित्र वचन आपण आत्मसात केलं पाहिजे. वचनाने जलस्नान झालं पाहिजे. भक्तिमय वातावरण आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे. विश्वासाची दिवसेंदिवस वाढ झाली पाहिजे. देव साम्राज्याची वास्तविकता ऐक्याद्वारे प्रकट होते. येशू ख्रिस्ताचं पवित्र वचन आपल्याला जर खऱ्या अर्थानं विकसित झालेलं जर बघायचं असेल तर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ऐक्य असायला पाहिजे. एक थवाच्या थवा जर कळपच्या कळप जर रस्त्यावरून जाताना दिसला, एखाद्या शाबादी, एखाद्या समाजातून, एखाद्या गावातून, एखाद्या शहरातून, खेड्यातून, गावातून, रोड रस्त्यावरून जर कळप चर्चकडे जाताना दिसला तर लोकांना कळणार आहे
यांची एकी खूप आहे आणि हे सगळे चर्चला चाललेले आहे. हे बघणाऱ्या लोकांना देखील सुवार्ता सांगण्यासाठी मदतगार आहे. आणि म्हणून आपली एकी असणं, कळपाने चर्चला जाणे, भक्तिमय वातावरण निर्माण करणे, याकरता देखील आपण अशा प्रकारची भूमिका राबवली पाहिजे. पृथ्वीवरील ऐक्य देवाच्या सार्वकालिक साम्राज्याची वास्तविकता किंवा वस्तुनिष्ठता व्यक्त करतात. अशा प्रकारचे जीवन जगणाऱ्यांच्या जीवनात पवित्र शास्त्र पूर्ण होते. ज्यावेळेस आपण एक चांगली भूमिका मनामध्ये घेतो, दैवी साम्राज्याची विकासता ऐक्याद्वारे प्रकट करण्यासाठी आपण तयार होतो, एकीने परमेश्वरच्या पवित्र प्रीतीचा अनुभव घेतो, आपण एकमेकावर प्रेम करायला लागतो, पवित्र शास्त्र पूर्ण होण्यासाठी मदत होते. शास्त्रामध्ये असं म्हटलंय, स्तोत्रसंहिता 133:1 मध्ये, पहा बंधूने ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. हे खूप मनोहर आहे. ते अरुणाच्या दाढीवरून आणि झग्यावरून ओघळणाऱ्या मौल्यवान तेलासारखं आहे. आणि म्हणून शास्त्र आम्हाला एकीबद्दल असं सांगत आहे की ऐक्य मंडळीचे सामर्थ्य दर्शवते, एक ताकद, एक पॉवर, एक सगळ्यांचा मिळून एक आवाज, सगळ्यांचं मिळून एक काम, सगळ्यांचा मिळून एकच ख्रिस्ताचा जयघोष करण्याची संधी आपल्याला ऐक्याद्वारे प्राप्त होते. ऐक्याने मजबूती येते आणि बिकेने कमजोरी येते. ऐक्य जर नसेल तर कमजोरी लगेच येते किंवा दिसून येते, किंवा कमजोर असल्यामुळे कुणालाही काहीही करता येत नाही. जेव्हा सभासद ख्रिस्तामध्ये आणि एकमेकांमध्ये एक होतात आणि जगाच्या तारणासाठी एक जीवाचे काम करतात, तेव्हा ती मंडळी खऱ्या अर्थाने भक्कम आणि संपन्न असते. त्याच वेळी ते खऱ्या अर्थाने देवाचे सहकारी देखील बनतात. प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात आपली जी एकी आहे ती खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्या महत्वपूर्ण एकीसाठी आज आपण शिकत असताना या वचनातून आपल्याला हे समजत आहे की देवाने आम्हाला भरपूर चांगल्या गोष्टी देवाच्या पवित्र सत्याच्या जिवंत वचनातून आम्हाला प्रकट केलेल्या आहेत. अरे आळशा मुंगीकडे जाण, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. एका लहानशा कीटकाकडे देव आमचं लक्ष जेव्हा केंद्रित करतो, तेव्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे की त्यांचं कष्ट, त्यांचं सातत्य, त्यांची एकी, त्यांची शिस्त, त्यांची ओळ, ही जर मंडळीतील ऐक्यासाठी जर जोडली गेली, किंवा ते गुणधर्म जर आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केला, तर जशी मुंग्यांची रांग लागते तशा प्रकारे चर्चला येण्याची रांग देखील दिसून येईल. एकमेकाच्या सानिध्यामध्ये एकमेकाला सुवार्ता गाजवून, एकमेकाच्या हातात हात घालून, सालस मनवतेनं सलाम करून, प्रत्येकच्या मनामध्ये, अंतकणामध्ये ख्रिस्ताची प्रीती जागवून त्या चर्चच्या उन्नतीसाठी एक सामर्थ्य बनू शकतात. विशेष करून डिव्हिजनचे एक वक्ते होते, त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की मंडळीचं ऐक्य हे एखाद्या डाळिंबाच्या बियासारखं पाहिजे. एक डाळिंब जर तुम्ही खोललं, त्याच्यावरचं जर साल काढली, तर त्याच्यामध्ये जे बिया असतात त्या स्वच्छ आणि टणक आणि नीटनेटक्या आणि अतिशय स्वादिष्ट आणि खूप जबरदस्त असतात, आणि त्यांची एकी इतकी चांगली असते की ते एकमेकांना जागा देत असताना त्यांचा स्वतःचा आकार चेपला जातो. मात्र त्यांची एकी खूप जबरदस्त असते. एक एक बी जर का तुम्ही डाळिंब खोला तुम्ही आणि बघा, आणि एका वाटेमध्ये जर ते सगळ्या बिया जर तुम्ही काढल्या ना, तर कितीतरी ते असतात. पुष्कळ बियांची मिळून एकत्रता आलेली असते. हे एकीचं उदाहरण एका ऍडव्हेंटिस्ट फिलॉसॉफरने दिलेलं आहे.
मंडळीची ऐक्यता अशी पाहिजे. एकमेकांना जागा देण्यासाठी, जागा करण्यासाठी आपण चेपलं गेलं पाहिजे. एक सारखेपणा त्यामध्ये दिसला पाहिजे. प्रत्येक डाळिंबातला एक एक बी एकसारखा दिसतो फोडल्यानंतर. त्यांनी स्वतःचा रस आपापल्यामध्ये टिकून ठेवलेला असतो. ते एकमेकाला चिकटलेले जरी असले तरी देखील ते वेगळे होऊ शकतात, परंतु डाळिंब्यामध्ये एकत्र ते राहतात, एकत्र असतात, ते बनतात. जेव्हा ते बघायला भेटतं तेव्हा त्यांची एकी संघटना, एक सांघिक वृत्ती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मात्र आजकाल मंडळीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? निष्प्रेम स्वार्थाने खेळ झालेले आणि दिवसेंदिवस फुटी वाढत असलेले एक ख्रिस्ती ऐक्याला एक मोठे आव्हान आहे. हेच जगामध्ये बघायला मिळतं. परवाच्या काही दिवसामध्ये चर्चेमध्ये आलेला एक वृत्तांत आहे की मंडळांच्या मध्ये खूप मोठे मोठे सण साजरे केले जातात. त्यामध्ये चर्चचा वाढदिवस देखील साजरा केला जातो. 52वा चर्चचा वाढदिवस झाला आणि 52 सभासद जागेवर नाहीत असं कोणीतरी बोललं. त्याचं कारणच असं आहे माझ्या प्रियानो की मंडळीचा खिळखिळेपणा, चर्चची ऐक्यता, त्यामधलं जे सामर्थ्य आहे ते दिसून येत नाही. आणि म्हणून या वचनातून, या तत्वातून आपण शिकत असताना आपल्याला हे गोष्ट कळाली पाहिजे की आपली एकीचं बळ जे आहे ते आपण वाढवलं पाहिजे विश्वासाच्या द्वारे. राष्ट्रीयत्व यांना विभागाला गेले आहे. अशा समाजापुढे एक असलेली मंडळी समर्पक उत्तर सादर करते. सेनानी हल्ल्याला संघटित मंडळी विरोध करेल आणि ख्रिस्ताने जशी त्यांच्यावर प्रीती केली तशी मंडळीचे सभासद परस्परावर प्रीती करतील, तर खरोखर अंधकाराची शक्ती मंडळी समोर दुर्बल ठरेल. माझ्या प्रियानो, ऐक्याचं एक स्वतःच एक अपील सादर केलं गेलेलं आहे की केव्हा असं घडेल जेव्हा ते परस्पर एकमेकावर प्रीती करतील, तेव्हा अंधकाराची शक्ती मंडळी समोर दुर्बल ठरणार आहे आणि मंडळी समोर ऐक्याची जी धारणा आहे ती प्राप्त होणार आहे. आणि म्हणून विविधतेत एकी याविषयी आज आपण शिकलो किंवा समजून घेतलं किंवा वाचन केलं आणि आपण ऐकलं. यामध्ये माझा असा विश्वास आहे की प्रत्येकाने आपल्या एकीचं बळ वाढवण्यासाठी सामाजिक तत्वावर, मंडळीच्या तत्वावर, विश्वासावर आणि ख्रिस्ताच्या मंडळीतलं ऐक्य टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, परिवार, कुटुंब, लेकराने आज असा विचार केला पाहिजे की मी परस्पर विरोधी नसायला पाहिजे, तर परस्परावर प्रीती करायला पाहिजे. आणि परस्परावर प्रीती करणे म्हणजे ख्रिस्ताच्या मंडळीचं ऐक्य वाढवण्याचं सामर्थ्य लक्षात घेणं हे आपल्यासाठी कबूल करणं गरजेचं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण इथून पुढील भाग जो आहे तो ऐक्यामुळे साध्य आणि संपादन होणारा गोष्ट किंवा परिणाम आपण पाहणार आहोत आणि ऐक्याचे उगमस्थान काय आहे त्याविषयी उद्या शिकणार आहोत. परमेश्वर देव बाप आजचा हा शास्त्र भाग तुम्हासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वाद हो. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.